हाय व्ह्यूअर्स, मुगाची डाळ, चण्याची डाळ आणि गवार डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. चणा डाळ भिजवून घेतली आणि आता गवार पण मी धुवून मोडून घेतली आहे. आता आपल्याला या डाळी कुकरमध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हे गवार त्यात टाकून आणि शिजवून घेऊया. त्यात आपण थोडं पाणी टाकून घेऊ आणि आता गॅस पेटवला आहे. गॅसवर आपण कुकर ठेवून शिजवून घ्यायचे. इकडे वाटण काढलेलं आहे. खोबरं, हिरवी मिरची आणि लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, थोडासा कांदा टाकून घेऊ त्यात आणि आपण हे वाटण करून घ्यायचं आहे. इकडे आपली भाजीसुद्धा शिजून तयार झालेली आहे. बघू शकता डाळी शिजून झाल्यात आपल्या. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. हे तिखट टाकले, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता. मीठ टाकून घेतले. त्यानंतर आपल्याला थोडासा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे. हा एव्हरेस्ट मसाला आणि हळद टाकून घेऊ थोडी. आता एकीकडे मी कुकर ठेवलेला आहे. त्यात आपण तेल ओतून घेऊया. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि कढीपत्ता चांगला टाकून तडतडून द्यायचा आहे. बघा आपला कढीपत्ता चांगला तडतडले. आता कांदा टाकून घेऊया. कांदा मस्त फ्राय होऊन द्यायचा. त्यावर वाटण टाकून घ्यायचं आहे. वाटण फ्राय होईपर्यंत त्याला चांगलं फ्राय करून कच्चापणा निघून जाईपर्यंत फ्राय करायचं आहे. आणि त्यावर आपल्याला ही मसाले घातलेली भाजी टाकून घ्यायची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागते ही भाजी. करून बघा एखाद दिवशी. थोडंसं पाणी टाकून घेऊ. त्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घेऊया. अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भात आणि भातासोबतसुद्धा ही आमटी छान लागते. तर आता झाकण टाकून घेऊया. आपण कुकरला झाकण लावून घेऊ. 15 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. असंच शिजून झाल्यानंतर हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली भाजी मस्त तयार झाली आहे. बघा तुम्ही अशी करून बघा घरी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.